तर आज ही पायी दिंडी वाघोलीमधून आता अगदी काही वेळामध्ये निघेल आणि आज पुणे शहरामध्ये प्रवेश करेल। त्यामुळे पुण्यामधल्या वाहतुकीच्या व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत। मनोज जरांगेंच्या पायी दिंडीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेमध्ये हे बदल केले गेले आहेत। पुणे अहमदनगर महामार्गावरची सर्व वाहतूक जी आहे ती वळवण्यात आली आहे। नगरकडून येणारी वाहतूक ही शेंडीवरून कल्याण बायपासच्या मार्गे पुण्याच्या दिशेने वळवली गेली आहे। त्यामुळे वाहतुकीच्या व्यवस्थेमध्ये हे काहीसे बदल केले गेलेले आपण बघतोय। त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करणं आवश्यक असणार आहे। याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, काय अधिकची माहिती आहे? कारण पुण्यामधल्या वाहतूक व्यवस्थेमध्ये आता बदल होताना दिसत आहेत। एकूणच या पायी दिंडीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबत आलेले सगळे त्यांचे जे समर्थक आहेत त्यांची संख्या पाहता ज्या मार्गावरून ते प्रवास करतायत तो पूर्ण मार्ग बंद ठेवावा लागतोय। आणि आता पुणे सारख्या अशा मोठ्या शहरातून जेव्हा जरांगेंची ही सगळी मोर्चाची लढाई पुढे जाते तेव्हा शहरातल्या वाहतुकीत प्रामुख्याने महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। आता वाघोलीतून अगदी थोड्या वेळात जेव्हा जरांगे निघतील तेव्हा ते प्रमुख पुण्यातल्या रस्त्यांवरून शहरातून जाणार आहेत अशा पद्धतीची माहिती आहे। यापूर्वी जर आपण बघितलं असेल तर चर्चा अशी होती की ते शहराच्या बाहेरून बायपासने जातील, पण आता जी माहिती आपल्याला मिळते त्याप्रमाणे ते संचेती रुग्णालयापासून पुढे शिवाजीनगर, पुणे विद्यापीठ चौक, त्यानंतर औंध मार्गे सांगवी चिंचवड या मार्गाने पुढे जातील। आणि त्यामुळे वाहतुकीचा जो प्रश्न आहे तो खरं मोठ्या प्रमाणात उपस्थित होणार आहे। कारण पुणेकर रोज या प्रवासाच्या रस्त्यावरून मोठ्या संख्येनं प्रवास करतात। कार्यालयामध्ये जाण्याची त्यांची प्रमुख मार्गिका कोणती असेल पुणे शहरातली तर हीच असलेली आपल्याला बघायला मिळते, जी वाघोलीपासून सुरू होते पुढे चंदननगर, विमाननगर, खराडी आणि शास्त्रीनगर, गुंजन चौक आणि बंड गार्डन, शिवाजीनगर, संचेती हा सगळा जो महत्वाचा रस्ता आहे पुणे शहरातला, जिथे रोज हजारो पुणेकर या रस्त्यावरून प्रवास करतात, तिथून हा जेव्हा मोर्चा पुढे येणार आहे असं समजतंय तेव्हा वाहतुकीचा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। जे याला पॅरलल रस्ते आहेत त्या पर्यायी मार्गाने पुणेकरांना आज प्रवास करावा लागेल। तुलनेनं हे सगळे मार्ग छोटे असल्यानं आज वाहतूक कोंडीची मोठी शक्यता, मोठी भीती जी आहे ती निर्माण होते। अगदी ज्ञानेश्वर, पुण्यामधल्या या पायी दिंडीचा प्रवास जर आपण पाहिला तर आता ही वाघोलीमधून निघेल आणि त्यानंतर पुणे शहरामध्ये पोहोचेल। एकंदरीत पुण्यामध्ये नेमकं काय नियोजन करण्यात आलंय? पुणे शहरामध्ये या सगळ्याची काही तयारी केली गेली आहे का त्यांच्या स्वागतासाठीची? स्वागतासाठी ठिकठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे। आपण बघतोय जागोजागी समर्थक त्यांचे येऊन उभे राहतात। महिला भगिनी मोठ्या संख्येनं पुण्यात त्यांचा स्वागत करणार आहेत, औक्षण करणार आहेत। ठिकठिकाणी वेगवेगळ्या चौकांमध्ये आज जरांगे पाटील यांचं यापूर्वी जसं आपण स्वागत होताना पाहिलं त्याही पेक्षा मोठ्या संख्येनं गर्दी जी आहे ती पुण्यात आपल्याला पाहायला मिळू शकते। कारण तशा पद्धतीची तयारी वेगवेगळ्या संघटनांकडून गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या बैठका त्यासाठी झाल्या, तसं नियोजन करण्यात आलंय। आणि अगदी काही वेळा जेव्हा वाघोलीतून जरांगे पाटील निघतील तेव्हा पुणे शहरातला त्यांचा जो चौकाचा प्रवास असेल, त्यांचं स्वागत असेल, ते बघण्यासारखं असेल। अगदी धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी ज्ञानेश्वर।